नाशिकमधील कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, कैलास मित्र, मयूर मोटर्स तसेच आशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 26व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार 11 मे दुपारी 3 वाजता जागर श्री शक्तीचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम पंचवटीतील भावबंधन मंगल कार्यालय हनुमानवाडी येथे संपन्न झाला। या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला महिला वर्गाने मोठ्या संख्येने गर्दी केली। खेळात सहभागी झालेल्या महिलांना भेटवस्तूंची लयलूट यावेळी करण्यात आली। प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सोन्याची नथ, पैठणी पर्स, गिफ्ट हॅम्पर, व्हाउचर बक्षीस म्हणून वितरित करण्यात आले। मनोरंजक खेळ, डीजे, डान्स अशी धमाल मस्ती आणि मनोरंजन मुक्त उधळण या ठिकाणी समस्त महिला वर्गाने करत मनसोक्त आनंद लुटला। कल्याणी भरारी रिक्षा प्रकल्प स्वयंरोजगार योजनेअंतर्गत गुणगौरव स्वयंरोजगाराचा रिक्षा लोकार्पण सोहळा देखील यावेळी संपन्न झाला। संस्थापक अध्यक्षा कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था डॉक्टर सौ सुनेताताई मोडक, सौ आशाताई अशोक मुर्तडक, संस्थापक अध्यक्षा आशा फाउंडेशन रोशनी अशोक मुर्तडक, उपाध्यक्षा आशा फाउंडेशन सौ कल्याणी मोडक, कुलकर्णी खजिनदार कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांनी महिलांसाठी पंकज यादव, भाऊजींचा होम मिनिस्टर या धमाल कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। तसेच यावेळी विविध शहरांमधून मान्यवर आणि प्रमुख पाहुणे संजय धुर्जड, संदीप चिवाक, परवेश शेख, कमलेश खानचंदानी, मनीषा शार्दूल, संजय अप्पा पडोळ, शीतल सोनावणे उगले, सौ संगीत खैरनार, सौ सीमा वावरे, सौ पूनम आचार्य, सौ मृणाल गायकवाड, सौ केतकी चौधरी, सौ संगीता अग्रवाल, सौ सुहासिनी बुरकुले, संजय सोनी, LK डोळस, डॉक्टर रामनाथ जगताप, कुमार राठोड, शिवानंद लामधाडे यांनी कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। तसेच यावेळी फूड गाडीच्या व्यवसायासाठी फूड गाडीचे देखील उद्घाटन करण्यात आले। सोनी पैठणी, चंदूकाका सराफ, आजीबाईंचा मसाला, डिवाइन डेलियन्सी यांचे सहकार्य लाभले। दीपाली तारे, संगीता इंगळे, सोनाली दळवी, श्वेता बाफना आणि मुक्ती पाडक या होम मिनिस्टरच्या खेळात विजयी ठरल्या। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थित मान्यवरांनी दिली। या कल्याणी महिला बहुउद्देशीय संस्थे, मयूर मोटर, कैलास मित्र मंडळ आणि आशा फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज हा होम मिनिस्टर कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं आहे की कल्याणी महिला बहुउद्देशीय संघटना ही त्या दीनदुबळ्या रांजल्या गांजल्या समाजाचं देणं लागतं या दृष्टिकोनातून रिक्षांना स्वयंरोजगार, त्याच्यामध्ये महिला रिक्षा ड्रायव्हर यांना गाडी रिक्षा मिळवून देणे, लायसन्स काढून देणे आणि ती रिक्षा स्वतः चालून स्वतःच्या घराचा उदरनिर्वाह करू शकते अशा दृष्टिकोनातून 100 रिक्षा वसईला दिल्या गेल्या। आता 10 रिक्षांचं डोंबिवली नाशिकमध्ये 50 रिक्षांचं नियोजन आहे, आता 10 रिक्षांचं नियोजन झालं आणि अशा अनेक सेवाभावी काम ही संस्था करत असते। या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही माझ्या वतीने, आमच्या परिवाराच्या वतीने, पंचवटीच्या वतीने कल्याणी महिला बहुउद्देशीय संस्थेला शुभेच्छा देतो। त्यांच्याकडनं असंच समाज हिताचं काम हो महिला सहकारी संस्था ही नाशिकची अत्यंत जुनी महिला संस्था असून संपूर्ण महाराष्ट्रभर कल्याणी महिला संस्थेचं काम आहे। त्या अध्यक्षपदी लाभलेले आमचे मोठे बंधू माननीय नाशिकचे माजी महापौर अशोक भाऊ मुर्तडक यांचं नेहमी त्या संस्थेला सहकार्य असतं। अनेक बेरोजगार संस्थांना गृहउद्योग काढून देऊन चांगल्या पद्धतीने स्वतःचं जीवन कसं जगावं आणि त्याच्यातून त्यांना रोजगार कसा उत्पन्न व्हावा या दृष्टिकोनातून आदरणीय मोडकताई हे काम करत असतात आणि अतिशय चांगला उपक्रम आहे। मागील वर्षी 100 महिलांना आम्ही पिंक रिक्षा या संस्थेच्या माध्यमातून प्रदान केल्या होत्या आणि याही वर्षी त्यांनी डोंबिवलीला कमीत कमी 50 महिलांना रिक्षा दिल्या। अनेक महिलांच्या रोजगाराचा हात ही कल्याणी महिला संस्था आहे आणि त्या संस्थेला मी माझ्या संघटनेतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो। कल्याणी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मयूर टीवस यांच्या संयुक्त विद्यमाने आज 26वा वर्धापन दिन साजरा होत आहे। या माध्यमातून 15 वर्षाचा रोजगार
आम्ही सर्वजण मिळून नाशिक शहरामध्ये देत आहोत। आतापर्यंत 120 ऑटो रिक्षांचं वितरण करण्यात आलेलं आहे। यापुढेही हा प्रकल्प नाशिक शहरात चालू राहील। लोकांना 15 वर्षाचा रोजगार मिळत राहील याचं आश्वासन आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी टीव्हीएस मोटर कंपनीचा प्रतिनिधी म्हणून देत आहे। धन्यवाद। कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, कैलास मित्र मंडळ, टीव्हीएस आशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 26वा वर्धापन दिन आम्ही साजरा करत आहोत। त्या निमित्ताने रिक्षा लोकार्पण सोहळा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम भाऊबंधन येथे आम्ही साजरा करत आहोत आणि अतिशय दिग्गज लोक या कार्यक्रमामध्ये होते। आम्ही नाशिकमध्ये 110 लोकांना आतापर्यंत रिक्षा वितरण केलेले आहेत, म्हणजे 70 लोकांना देऊन झाल्यात, बाकीच्या लोकांना देणं चालू आहेत। तसेच आमचा पुणे, मुंबई, नाशिक इथे प्रकल्प चालू आहे, पण या प्रकल्पाला जर टीव्हीएसने सपोर्ट केला नसता तर आम्ही करू शकलो नसतो। तर मनापासून टीव्हीएस कंपनीचे आभार मानते। आणि तसेच आजचा कार्यक्रम आगळा वेगळा करणारे कुमार लांडगे दादा, संजू बुटे भाऊ, त्याच्यानंतर रोशनीताई, आशाताई आणि खास करून आमचे आवडते माजी महापौर अशोकभाऊ मुर्तडक यांनी आज हा कार्यक्रम, सुनीताताई आपण हनुमानवाडी ठेवूया, याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला आणि खूप मोठा प्रकल्प आता आम्ही उभारलेला आहे आणि कार्यक्रम पण खूप चांगल्या प्रकारे चालू आहे। माझे सगळे टीव्हीएसचे अधिकारी आणि मान्यवर सगळेच उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानते। थँक्यू व्हेरी मच। जय महाराष्ट्र।
मान्यवरांच्या हस्ते देण्यात येत आहे। ओके डन।